नांदगाव खंडेश्वर तालुक्यालगत असलेल्या कंझरा गावात अनेक घरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी आहेत जिथे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला 60 वर्षे उलटली आहेत। समोरील अधिक काळ जुन्या परंपरा कायम राखत आनंदाने आणि उत्सवाने गणेशोत्सव साजरा केला जातोय। त्यामधूनच एक बाभुळकर कुटुंब अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नजीकच्या कंझरा येथील धार्मिक इतिहास चालताना प्रामुख्याने बाभुळकर कुटुंब गणपतीच्या स्थापनेस अग्रेसर म्हणून ओळखले जाते। त्यांच्या घरगुती गणपतीची स्थापना 63 वर्ष अगोदर झाली। यावर्षी या घरगुती गणपतीला 58 वर्षे पूर्ण झाली असून 1958 सालापासून मनोहर बाभुळकर यांनी घरी मातीचा गणपती बनवून तीच प्रथा सुरू ठेवली आहे। गणपतीच्या सजावटीत असलेला साधेपणा ही एक त्यांची परंपरा या घरगुती गणेशोत्सवाने जपली आहे। मनोहर बाभुळकर, अरुणा बाभुळकर यांनी स्वतःच्या घरी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी गणपती स्थापन केला, पण गणेश उत्सवात कधीही खंड पडू दिला नाही। त्यानंतर आता ही परंपरा लोभेश बाभुळकर, पोलीस पाटील माधुरी बाभुळकर, डॉक्टर गजानन बाभुळकर, मोनाली बाभुळकर, वेदिका बाभुळकर ही परंपरा कायम राखत आहे, असे मत कंझरा येथील पोलीस पाटील माधुरी बाभुळकर यांनी व्यक्त केले आहे। मनोहर रामचंद्र बाभुळकर, सेवानिवृत्त शिक्षक। मी वर्ग 5 मध्ये शिकत असताना मातीची गणपतीची लहान मूर्ती तयार केली आणि अचानक योगायोग त्या दिवशी गणेश चतुर्थी होती आणि ती मूर्ती मी शिरवणार, तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं की हे आज गणेश चतुर्थी आहे, ह्या मूर्तीची आता आपण म्हणजे स्थापना करायला लागते, त्याच्याशिवाय आपल्याला शिरवता येत नाही। त्यावेळेस मग ती मूर्ती स्थापन केली आणि 10 दिवसपर्यंत तिची मनोभावे सेवा केली आणि तेव्हापासून मी हे गणपती आज 58-59 वर्ष होत आहे। 1962 पासून मांडून राहिलो आणि 58-59 वर्षापासून हा क्रम चालू आहे। प्रदीप रघुते, विदर्भ न्यूज, येनस।